नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.जी. कदम सर तुमचं सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे येथे स्वागत करतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्समध्ये आपण आज जे पेपर झालेला आहे 8वा आपण घेत आहात ते सराव पेपर, त्यामधील सीसॅटचे मॅथ रिजनिंगच्या प्रश्नांचे सोल्युशन पाहूयात। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 51 नंबरच्या क्वेश्चनमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन दिलेला आहे हे तुम्ही पाहिलेला आहात। तर या ठिकाणी काही शब्द इकडे दिलेले आहेत आणि त्यांचे काही तिकडे कोड दिलेले आहेत। त्या कोडचा अभ्यास करून तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ई व्ही ई याबद्दलचं आपल्याला काय करायचं आहे, कोणता कोड येऊ शकते ते शोधायचं आहे मित्रांनो। बघा आता या ठिकाणी यांचा थोडासा अभ्यास केला तर लगेच लक्षात येईल मित्रांनो। पहा या ठिकाणी पहिल्यांदा इथं बघा लगेच लक्षात येते स्वर आणि व्यंजन हे जर तुम्हाला माहिती असतील तर लगेच लक्षात आलेलं असेल तुम्हाला। बघा इथं पहिल्यांदा यस आहे आणि टी आहे, मध्ये दोन स्वर आलेले आहेत। तर जर स्वरमध्ये येत असतील दोन तर त्या ठिकाणी 15-15 घेता येते आणि व्यंजनच्या ठिकाणी 5-5 घेतलेत। तसं या ठिकाणी सुरुवातीला स्वर आहे, लास्टला स्वर आहे आणि त्या दोघांच्या मध्ये जर व्यंजन असेल तर अशी कंडिशन कुठं आहे बघा बरं मित्रांनो। या ठिकाणी दिसेल आपल्याला डायरेक्टली, म्हणजे ए टी ई स्वर असतील तर या ठिकाणी पहिल्यांदा 0 असायला पाहिजे, लास्टला 0 असायला पाहिजे, मध्ये मिडलला किती आहे 5। तसाच कोड आपल्याला इथं अप्लाय होईल मित्रांनो डायरेक्टली। इथं सुद्धा तुम्ही चेक करा मित्रांनो आहे का नाही बघा बरं। म्हणजे या ठिकाणी ई व्ही ई साठी आपल्याला कोणता कोड अप्लाय होईल बघा बरं। इथं 5 येईल, मध्ये 0-0 तिकडे येतील, म्हणजे उत्तर आपले किती येणार आहे 2। याचा बारकाईनं जर तुम्ही अभ्यास केला तर सगळ्यांचं लगेच लक्षात येऊन जाते मित्रांनो। थोडं जरी पाहिलं ना तर लगेच आपल्याला कळायला पाहिजे की त्याचा आन्सर 2 नंबरच्या ठिकाणी आपल्याला येत आहे, हे लगेच लक्षात येत आहे मित्रांनो। बघा एकदम सोपे कंडिशन्स आहेत त्या ठिकाणी। नेक्स्ट प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने दिलेला आहे पहा मित्रांनो। या ठिकाणी नातेसंबंधांचा क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। आता या ठिकाणी नातेसंबंध कशा पद्धतीने दिलेला आहे ते आपण पाहूयात मित्रांनो। पहा या ठिकाणी जर आपण बघितलं तर नातं कोणाचं कोणासोबत आणि कसं रिलेशन आहे त्याबद्दल त्यांनी थोडीशी माहिती सांगितलेली आहे। बघा या ठिकाणी जर करता दोन व्यक्तींच्या मध्ये, दोन चिन्हांच्या मध्ये जर मायनस चिन्ह असेल तर काय करायला सांगत आहे त्यांनी, दुसरी व्यक्ती बघा इथं गडबड होती बरं का। म्हणजे क्यू हा पीचा मुलगा आहे, म्हणजे दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीची कोण होता हे मुलगा होता आहे, ते रिलेशन वापरून इथलं आपल्याला रिलेशन ठरवायचं आहे मित्रांनो। पहा मी या ठिकाणी यांना पुन्हा लिहितो, या ठिकाणी एन लिहित आहे, इंटू के लिहित आहे मित्रांनो, मायनस एम लिहित आहे आणि भागिले एल लिहित आहे। आता भागाकाराचं चिन्ह कुठं आहे तिकडून सोडवण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो। मग आता बघा या ठिकाणी इथं भागाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे दुसरी व्यक्ती ही पहिल्या व्यक्तीची कोण होत आहे सांगा, बहीण होत आहे। म्हणजे यमची बहीण कोण होणार आहे सांगा, यल होणार आहे। म्हणजे या ठिकाणी जो कोणी दुसरी व्यक्ती असेल ती व्यक्ती पहिल्या व्यक्तीची कोण होणार आहे, बहीण होणार आहे। म्हणजे यमची बहीण यल आहे मित्रांनो। बघा या ठिकाणी मी काय लिहित आहे ते बघा। मग आता मायनस बद्दल काय सांगितलं की दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीचा मुलगा आहे, म्हणजे यम हा केचा कोण होणार आहे सांगा बरं, मुलगा होणार आहे। या ठिकाणी असं रिलेशन आपल्याला दिसत आहे। मग गुणाकाराबद्दल काय सांगत आहे, गुणाकारात इथं मात्र तुम्हाला चॅलेंज आहे, एकदम व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे। पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा भाऊ आहे, म्हणजे एन जे कोणी आहे ते केचे भाऊ आहेत। लक्ष द्या रे, तर व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे तुमच्या की नेमकं कोण कोण रिलेशन कशा पद्धतीने रिलेशन दिलेलं आहे हे आधी रिलेशन लक्षात आलं पाहिजे आपल्या। बघा या ठिकाणी त्यांनी काय काय म्हणत आहेत की यमची बहीण कोण आहे, यल आहे, आणि केचा मुलगा कोण आहे सांगा, यम आहे। आता केचे हे कोण आहेत सांगा, भाऊ आहेत। मग आता मला सांगा यांचा जर मुलगा सपोज हे पुरुष असतील तर हे काय झाले, यांचे भाऊ झाले। भावाचा हा मुलगा म्हणजे यांचा पुतण्या होणार आणि पुतण्याची बहीण म्हणजे त्याचं पुतण्याच होणार त्या ठिकाणी। जर त्या ठिकाणी ही लेडीज झाली तर ही काय होणार सांगा, मग ती भाची होऊ शकते, म्हणजे पुतण्या पण होऊ शकणार। आता एन आणि के बद्दलचं रिलेशन आपल्याला इथं बऱ्याच ठिकाणी दिसत आहे बघा। यल ही केची मुलगी व यांची पुतणी किंवा भाची आहे असं म्हणत आहेत। बघा आता या ठिकाणी हा मुलगा आहे, त्याची बहीण आहे, तर यांची कोणती मुलगी होऊ शकते। पण आता एन आणि यल बद्दलचं रिलेशन बघा, या ठिकाणावरून लक्षात घ्यायचं म्हणलं तर यल व्यक्ती एकतर भाची पण होऊ शकते किंवा पुतणी पण होऊ शकते मित्रांनो। जर भाऊ असेल तर कोण होणार सांगा, पुतणी होणार। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर किती यायला पाहिजे, 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी करेक्ट यायला पाहिजे। नातेसंबंध बघा कशा पद्धतीने दिलेला आहे,
त्यांच्यामध्ये जे सिम्बॉल दिलेलं आहे त्या सिम्बॉलचा आधी तुम्हाला कंपॅरिझन लक्षात आलं पाहिजे, मग तुमचं उत्तर करेक्टली येऊन जाते मित्रांनो. म्हणजे एकदम सोप्या कंडिशनने तो प्रश्न आपल्याला विचारलेला होता. हां, खाली काय केलेलं आहे बघा बरं. या ठिकाणी त्यांनी काय केलेत, काही माहिती दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सांगितलेत की एकूण 7 घरं आहेत असं सांगितलेलं आहे. आणि ते घरं कोणते कोणते आहेत काय नाही, ते कर्मचारी कुठं कोणत्या घरामध्ये राहतात काय नाही यांच्याबद्दल माहिती सांगितलं. तर काय करा मित्रांनो, यांना जसं दिलं ना, यांना असं PQRS जे काही नावं आहेत ते नावं द्या. त्यांचे घरं कुठं आहेत काय नाही त्यांच्याबद्दल आपल्याला इथं खाली माहिती दिलेलं आहे, कोण कसं आहे काय नाही ते. मग या ठिकाणाहून त्यांनी म्हणत आहे की त्यांच्या 4थ्या श्रेणीमध्ये जर यांची सिक्वेन्स तयार केला आपण, तर 1 2 3 4 5 असे जर सिक्वेन्स तयार केला, कोण कुठल्या घरात राहते, तर 4थ्या ठिकाणी कोण व्यक्ती आहे, कुठल्या श्रेणीत आहे अशी मांडणी करा मित्रांनो. डायरेक्टली तुमचं उत्तर काय येईल, त्या ठिकाणी 4थ्या श्रेणीमध्ये आपल्याला व्ही नावाचे व्यक्ती दिसतील. नेक्स्ट बघा, या ठिकाणी काय केलेला आहे प्रश्न, त्या ठिकाणी बघा या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, काहीतरी इथली माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीवरून म्हणत आहेत की या ठिकाणी शर्यत कोण जिंकलेली आहे ते आपल्याला विधानावरून माहिती करून घ्यायचं आहे. मग या ठिकाणी चौकशी केलं तेव्हा मात्र 3 व्यक्ती बोलत आहेत मित्रांनो. किती व्यक्ती बोलत आहेत, 3 व्यक्ती. त्या 3 व्यक्तीमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की एक व्यक्ती असा आहे की ते नेहमी खोटं बोलत आहे. कसं बोलत आहे, खोटं सांगत आहे त्या ठिकाणी. मग खोटं जर व्यक्ती तो बोलत असेल तर किती व्यक्तीमध्ये, 3घांमध्ये 1 जण खोटं बोलत आहे असं तिथं गृहीत धरायचं आहे आपल्याला. आणि मग नेमकं ते शर्यत कोण जिंकलेली आहे ते शोधायचं आहे. बघा या ठिकाणी आता प्रिया काय म्हणत आहे मित्रांनो, पहा प्रिया काय म्हणत आहे, शेतू किंवा लालू यापैकी 1 जण शर्यत जिंकलेली आहे. जर करता मी काय करत आहे बघा, प्रिया जे म्हणत आहे ते खरं आहे असं गृहीत धरलं, असं मी गृहीत धरत आहे. खरं आहे का माहीत नाही पण गृहीत धरत आहे तसं. मग आता जर करता तसं मी गृहीत धरत असेल तर त्या गृहीतावरून आपल्याला उत्तर कसं सांगता येईल ते लक्षात घ्या मित्रांनो. बघा आता या ठिकाणी मग हे मी गृहीत धरत आहे असं. मग आता दिया काय म्हणत आहे की दिया म्हणत आहे की शेतू शर्यत जिंकली, हिचं पण वाक्य मी खरं गृहीत धरत असेल तर काय म्हणत आहे बघा आता या ठिकाणी निया काय म्हणत आहे, शेतू किंवा लालू यापैकी एकानेही शर्यत जिंकलेली नाही. आता ही नाही म्हणत आहे म्हणजे हे आपण जे गृहीत धरलेलं पहिले वाक्य आहे ते खोटं होऊ शकतात. मग नेमकं त्यांना आपल्याला 1 जण इथं खोटं बोलत आहे हे माहिती आहे, म्हणजे निया खोटं बोलत आहे हे आपण गृहीत धरू. म्हणजे खोटं कोण बोलत आहे, निया. मग आता या तिन्ही सेंटेन्सवरून आपल्याला क्लिअर होत आहे, काय क्लिअर होत आहे की शेतूच शर्यत जिंकलेली आहे असं क्लिअर होत आहे. कारण की काय, ही पण सांगत आहे शेतू किंवा लालू या दोघांपैकी 1 जण जिंकलेली आहे. मग दिया सुद्धा सांगत आहे की शेतू जिंकलेली आहे, म्हणजे हिचं खरं सेंटेन्स आहे. म्हणजे आपल्याला उत्तर ॲक्च्युअल ती शर्यत कोण जिंकलेली असेल जर सांगायचं तर काय सांगता येईल सांगा बरं, शेतू जिंकलेली आहे. कारण की काय, ही तर निया खोटंच बोलत आहे, जिंकली नाही म्हणत आहे ती. म्हणजे खरं काय आहे तर शेतू शर्यत जिंकलेली आहे, हे खरं आपलं विधान यायला पाहिजे. नेक्स्ट बघूयात मित्रांनो, कशा पद्धतीने क्वेश्चन दिसत आहेत ते पहा. आता या ठिकाणी काही विधानं केलेले आहेत आणि या विधानावरून आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, निष्कर्ष काढायचा आहे. कशा पद्धतीने आपल्याला निष्कर्ष काढता येते ते पहा. आता त्यांनी काय प्रश्न केलेत पहा. या ठिकाणी त्यांनी म्हणत आहेत की विधानामध्ये सांगत आहेत की कोणताही मंत्री प्रामाणिक नाही. बघा रे काय म्हणत आहेत त्यांनी, कुठलाही मंत्री प्रामाणिक नाही असं विधान त्यांचं पहिल्यांदा आहे. मग आता दुसरं विधान काय आहे बघा, काही पुढारी हे महिला आहेत आणि सर्व पुढारी मंत्री आहेत. याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काहीतरी काढायचा. मग मी तुम्हाला काय म्हणत आहे की यांच्यावरून व्हेन आकृती काढण्याचा प्रयत्न करा. मग व्हेन आकृती काय येईल बघा बरं, काही पुढारी महिला आहेत. समजा मी काय म्हणतो की एवढे पुढारी आहेत तर याच्यातले काही पुढारी कोण आहेत म्हणत आहेत, महिला आहे म्हणत आहेत. बघा काही पुढारी हे महिला आहेत. आता सर्वच पुढारी मंत्री आहेत. त्यांचं म्हणणं काय की हे सर्वच पुढारी कोण आहेत सांगा बरं, मंत्री आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. मग यांच्यावरून आपल्याला विधानावरून लक्षात येते की नेमकं निष्कर्ष काय काढू शकतो आपण, कशा पद्धतीने आपलं निष्कर्ष येऊ शकते. बघा कोणताही मंत्री प्रामाणिक नाही. आता इथं एक लक्षात घ्या, मंत्री. आता मला सांगा कोणताही मंत्री प्रामाणिक नाही म्हणजे पुढारी प्रामाणिक होऊ शकते का सांगा बरं, नाही. म्हणजे आता त्यांच्या निष्कर्षाकडे जाऊत आपण. काही प्रामाणिक हे महिला नाहीत, काही प्रामाणिक हे महिला नाहीत. मग आता मला सांगा या ठिकाणी जे कोणी आहेत ते प्रामाणिक आहेत का सांगा बरं, नाहीत. म्हणजे काही नाहीत म्हणालेत त्यांनी. मग त्याच्यामुळं मग पहिला निष्कर्ष निघायला आपल्याला अवघड जाते मित्रांनो. आता इथं बघा
कोणताही प्रामाणिक पुढारी व्यक्ती नाही, कोणताही प्रामाणिक व्यक्ती पुढारी नाही. मग पुढारी असला असता तर त्यांना मंत्री झाला असता, एक लक्षात, मग तो प्रामाणिक राहिला नसता. म्हणून हे पहिलं दुसरं निष्कर्ष निघू शकते मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. आता नेक्स्ट पहा, या ठिकाणी त्यांनी कशा पद्धतीने दिलेत की काही महिला मंत्री आहेत, बरोबर आहे, इथले जे महिला आहेत ते मंत्री असू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे हा निष्कर्ष निघतो मित्रांनो, काही महिला प्रामाणिक नाहीत. आता मला सांगा, या ठिकाणी इथले जे महिला आहेत ते प्रामाणिक आहेत का? सांगा. नाही, ते मंत्री आहेत. मंत्री आहेत म्हणजे त्यांनी सांगितलेत की मंत्री प्रामाणिक राहणार नाहीत. म्हणजे चौथं निष्कर्ष निघत आहे मित्रांनो. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे की 2, 3, 4, असं 2, 3, 4 कुठं आहे सांगा बरं? 4 नंबरला आहे. अशा पद्धतीने आपल्याला तिथं डायरेक्टली उत्तर सांगता येते. नेक्स्ट आपण प्रश्न पाहूयात मित्रांनो. कशा पद्धतीने एक एक प्रश्न दिलेले आहेत ते आधी व्यवस्थित लक्षात घ्या, मगच उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. आपण यांना एरेज करून पुढचा प्रश्न घेऊत मित्रांनो, म्हणजे लगेच लक्षात येईल, आपल्याला जागा भेटेल त्या ठिकाणी, आणि मग आपण इथं उत्तर काढण्याचा प्रयत्न करूया. पहा, आता या ठिकाणी त्यांनी काय क्वेश्चन केलेले आहेत पहा, की या ठिकाणी PZH दिलेले आहेत. आता यांचे लेटर पहा मित्रांनो. आता P या ठिकाणी आहे, झडचा नंबर कुठं आहे बघा, इकडं आहे. जेवढ्या नंबरने इकडून झड आहे, आता बघा इकडून 1, 2, पी या ठिकाणी दिसत आहे, तिकडून झड तिथं दिसत आहे. आता पीचा आणि डब्ल्यूचा काही संबंध आहे का ते बघूत आपण. इथं पी आहे आणि इथं डब्ल्यू आहे. लक्षात घ्या मित्रांनो, पी आणि डब्ल्यू, पी आणि डब्ल्यू. आता झेड आणि ओ, एच आणि बी यांचा संबंध लक्षात घ्या. कोणते कोणते नंबर्स कुठं आहेत ते, एच आणि बी या ठिकाणी आपल्याला नंबर्स तिथं भेटत आहेत. मग आता मला सांगा, या ठिकाणी इथं जो सी नंबर दिसत आहे, यस डब्ल्यू सी, आता या ठिकाणी सी जे नंबर्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, तर तो सी नंबर्स आणि यस नंबर यांच्यातले जर लेटर आपण लक्षात घेतलं तर त्यांच्यावरून आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की पी आणि डब्ल्यूचा नंबर जर बघत असाल तर 1, 2, 3, 4, 5 असं लेटर सोडून आहेत. मग एसचा संबंध कुठं आहे ते बघा मित्रांनो. मग एसला सोडून इकडे या, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे असं ओ इथं भेटत आहे. मग पुढचा जर आपण डब्ल्यू आणि सीचा संबंध घेतला तर मग ओ एफ डब्ल्यू डायरेक्टली आपल्याला तिथून भेटेल मित्रांनो. पहा, एक एक क्वेश्चन बघा, त्या ठिकाणाहून संबंध कोणते कोणते येत आहेत ते लगेच लक्षात आले पाहिजे. आता पुढं सुद्धा एक शंखला दिलेली आहे, कशा पद्धतीनं क्रमिका दिलेली आहे हे लक्षात घ्या. आणि त्याच्यावरून त्यांनी काय सांगत आहे की गटात न बसणारा समूह संच निवडा असं म्हणत आहेत. गटात न बसणारा म्हणजे वेगळा, ऑड मॅन आउट कोणता आहे ते सांगा. बघा आता या ठिकाणी इथं मध्ये काय आहे, चिन्ह आहे, इकडं नंबर आहे, इकडं लेटर आहे मित्रांनो. इथं सुद्धा त्याच कंडिशन आहे, इथं सुद्धा त्याच आहे. हां, इथं लगेच भेटते मित्रांनो. पहा, या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेत बघा बरं, इथं लेटर आहे, इथं पण लेटर आहे, असं कुठं आलेलं आहे का सांगा बरं? नाही. म्हणजे सरळ सरळ आपल्याला ड वेगळं दिसत आहे, इकडं पण लेटर आहे, लास्टला पण लेटर आहे, मध्ये चिन्ह आलेलं आहे, असं कुठं आहे का बघा बरं? नाही. प्रत्येक ठिकाणी एकच लेटर आहे, एकच चिन्ह आहे आणि एकच नंबर आहे. आणि या ठिकाणी 2 लेटर आलेले आहेत, म्हणजे ड वेगळा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे सांगा बरं? 3 नंबर उत्तर या ठिकाणी येणार आहे. हां, आता तसंच आपल्याला वेगळी आकृती शोधायला सांगितलेलं आहे. सॉरी, वेगळी आकृती नाही, या ठिकाणी प्रश्नचिन्हाची आकृती कोणती येते काय सांगितलेलं आहे बघा. इथं आकृती आपल्याला शोधायचं आहे. पण आता हे जर आपण सगळ्या आकृतींचा विचार केलो तर या ठिकाणी आपल्याला काय काय दिसत आहे पहा बरं. इथं काही इमोजी आपल्याला दिसत आहेत आणि फोनवरून आपल्याला लगेच लक्षात येईल मित्रांनो. पहा, फोन कुठं कुठं आहे बघा बरं. इथं एक कोपऱ्यात आहे, इथं कोपऱ्यात आहे, इथं कोपऱ्यात आहे, इथं कोपऱ्यात आहे. म्हणजे आपला मोबाईल जो कोणता फोनचं सिम्बॉल आहे ते इथं असायला पाहिजे आणि इथं असायला पाहिजे. असं ऑप्शन चेक करा बरं. या ठिकाणी तर नाही, इथं नाही, इथं पण नाही, म्हणजे इथं पण नाही, म्हणजे इथं आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी आहे. म्हणजे ड उत्तर आपलं करेक्ट येणार मित्रांनो. म्हणजे इथं फोनचं चिन्ह आलं पाहिजे आणि इथं पण आलं पाहिजे. असं ऑप्शनमध्ये कुठं आहे सांगा? 4 नंबरच्या ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर डायरेक्टली काय येणार आहे मित्रांनो? 4 नंबर येणार आहे. नेक्स्ट बघा, एक एक प्रश्न आपण पाहूयात या ठिकाणी काय काय सांगत आहेत त्यांनी. हां, आता बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हणत आहेत, विधान कसं दिलेलं आहे पहा, की एक मंत्री त्यांच्या भाषणात कोणत्याही परिस्थितीमध्ये भ्रष्टाचाराशी लढणे गरजेचे आहे. आपण भ्रष्टाचाराची खूप मोठी किंमत मोजत आहात असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं म्हणणं आहे? एका मंत्र्याचं म्हणणं आहे. ते विधानात त्यांनी तसं भाषणात सांगितलेलं आहे. पहा, तर त्याच्यावरून आपल्याला काय गृहीत धरता येते मित्रांनो? पहा, तर पहिलं गृहीत काय म्हणत आहे, भाषण करणारे मंत्री महोदय भ्रष्टाचारी नाहीत. त्यांचं म्हणणं काय आहे की भ्रष्टाचारी नाहीत. आता भ्रष्टाचाराच्या विरोधातच त्यांचं सगळं काही भाषण आहे.
ते भ्रष्टाचारी नाही ते सत्य आपल्याला गृहीत मानावं लागेल. नेमकं त्यांनी बोलत तर आहेत, त्याच्या दृष्टिकोनातून तर आपल्याला मानावं लागेल. पहा आता आपल्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार अस्तित्वात आहे म्हणून तर त्यांनी लढणं गरजेचं आहे असं म्हणत आहेत. म्हणजे हे पण आपल्याला भेटत आहे, हे पण भेटत आहे. आता इथं पहा मित्रांनो, भ्रष्टाचाराचे परिणाम सर्वात जास्त राजकारण्यांना भोगावे लागतात. हे असं आहे का? सामान्य माणसांनाही भोगावं लागतात. त्याच्याबद्दल काही विधान दिलेलं नाही. म्हणजे तिसरा निष्कर्ष म्हणजे गृहीत आपलं काढता येणार नाही. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे पहा बरं, अ आणि ब असं, सॉरी अ आणि ब कुठं अंतर्निहित आहेत, म्हणजे 1 नंबर उत्तर आपल्या या ठिकाणी यायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे असं त्या ठिकाणी काही नाही, म्हणजे दुसऱ्यांनाही आपल्याला भ्रष्टाचाराचा किंमत मोजावीच लागत आहे. त्यांनी आपण म्हणत आहेत, आपण म्हणजे सगळेजण येतात मित्रांनो, त्यासाठी म्हणजे आपलं तिसरं उत्तर येणार नाही त्या ठिकाणी. बघा नेक्स्ट आपण क्वेश्चन पाहूयात. हां पहा रे, या ठिकाणी काय केलेत त्यांनी बघा बरं, विधानात आपल्याला काय सांगत आहेत. वाळवंटामध्ये लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी उंट अत्यावश्यक आहे. उंट अत्यावश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघू निष्कर्ष काय, वाळवंटामध्ये उंट हे प्रवासाचे एकमेव साधन आहे आणि वाळवंटामध्ये उंटांची संख्या पुष्कळ आहे असा आपल्याला निष्कर्ष काढता येणार नाही. मग एकमेव साधन आहे असं म्हणता येणार नाही, दुसरेही प्राणी तिथं असू शकतात आणि वाळवंटामध्ये उंटांची संख्या पुष्कळ आहे याच्या विधानात तसं काही दिलं नाही आपल्याला मित्रांनो. म्हणजे दोन्हीही निष्कर्ष आपल्याला काढता येणार नाहीत त्या ठिकाणी, म्हणून आपण उत्तर 4 नंबर देऊयात त्या ठिकाणी. बघा आता या ठिकाणी तुम्हाला खूप मोठी अशी काही माहिती दिलेली आहे मित्रांनो. आता या माहितीवरून आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं उत्तर शोधायचं आहे. माहितीमध्ये काय म्हणत आहेत, घटकांचा संच दिला असून त्यामध्ये सर्वात उचित पर्याय आपल्याला निवडायचा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही नेहमीचीच बाब झाली आहे. बदलत्या हवामानामुळे त्यासंबंधी सर्व अटकाळी विचित्र होत आहेत. म्हणजे याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला सांगितलेली आहे. माध्यमे ग्राहकांची बाजू घेऊन वाढत्या किमतीचा बागुलबुवा उभा करण्यात आघाडीवर असतात असं त्यांचं म्हणणं आहे. अचूक निदानावर बेतलेली दूर संवेदक शेती, पोषण शेती हे पण माहिती थोडंसं सांगितलेत मित्रांनो. याच्यावरती आपल्याला काय कृती करता येते असं त्यांचं म्हणणं आहे. मग कृती कोणती योग्य आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊयात. नव्या कृषी पद्धतींचा वापर करून सुरक्षित अन्नाचे उत्पादन घेण्यासाठी, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी बुद्धिमान, तंत्रकुशल, कामसू, प्रामाणिक कृषी सहाय्यकांची फळी शासन हे योग्यच वाटत आहे मित्रांनो. म्हणजे ही कृती करणं या ठिकाणी योग्य आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं पण म्हणत आहे शेतकरी, स्वयंसेवी गट, ग्राहक यांनी पुढाकाराने सहभागाने गुणवत्तापूर्वक उत्पादनाचे रास्त, हे पण ठीक आहे मित्रांनो. गुणवत्तापूर्ण म्हणत आहेत म्हणजे ते आपल्याला काढता येईल. हां इथं मात्र त्यांनी काय क्वेश्चन करत आहेत पहा, की शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या राजकीय पक्षांना शासनाने सढळ हाताने साथ दिली पाहिजे. इथं चूक आहे मित्रांनो, असं नाही करता येईल आपल्याला त्या ठिकाणी. ही कृती योग्य नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2च कृती योग्य वाटत आहे, अ आणि ब नावाची कृती योग्य आहेत. मग या ठिकाणी आपल्याला उत्तर कुठं भेटेल मात्र पहा, फक्त अ आणि ब कार्यवाही परस्पर पूरक असल्याने बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे 3 नंबर आपलं उत्तर करेक्ट यायला पाहिजे त्या ठिकाणी. 3 नंबरचं उत्तर आपलं एकदम बरोबर यायला पाहिजे मित्रांनो, तरच आपलं उत्तर करेक्ट आहे. नेक्स्ट आपण प्रश्न घेऊया, कशा पद्धतीने दिलेला आहे ते बघा. आता नेक्स्ट आपल्याला एक प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो, संभाव्यताबद्दल माहिती सांगत आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे की 2 बहिणी ए आणि बी एका परीक्षेला बसलेले आहेत. किती बहिणी आहेत सांगा? 2 बहिणी आहेत. त्यांनी परीक्षेला बसलेत. एची निवड होण्याची संभाव्यता किती आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एची निवड होण्याची संभाव्यता 1/5 आहे आणि बीची किती आहे मित्रांनो सांगा बरं? 2/7 आहे. दोघींचीही निवड होण्याची शक्यता काढायची आहे मित्रांनो, दोघींचीही निवड करायची आहे. तर इथं तुम्ही काय करा मित्रांनो, ए प्लस बी म्हणजे दोघींची आपल्याला जर निवड करायची असेल तर सरळ सरळ त्यांचा मल्टिप्लाय करून टाकायचं मित्रांनो. काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. म्हणजे असं आपल्याला मल्टिप्लाय करता येते 1/5 × 2/7 म्हणजेच किती येणार आहे पहा बरं, 2/5 ते 35. म्हणजे डायरेक्ट उत्तर आपलं किती यायला पाहिजे मित्रांनो? 2/35. म्हणजे उत्तर किती येत आहे? तर 2 नंबरचं उत्तर येत आहे. बघा रे, या ठिकाणी नेमकं संख्या कशा पद्धतीने दिलेली आहे. असं जर दोघींची निवड होण्याची शक्यता काढा म्हणलं तर सरळ त्यांचा गुणाकार करून उत्तर देऊन टाका मित्रांनो. म्हणजे डायरेक्टली आपल्याला उत्तर त्या ठिकाणी भेटून जाईल. नेक्स्ट पहा, या ठिकाणी हां
या ठिकाणी काय म्हणत आहे, जेव्हा दोन अंकी संख्येच्या स्थानांची अदलाबदल केली, दोन अंकी संख्या असं एक्स वाय नावाची घ्या मित्रांनो, आणि त्यांच्या स्थानांची अदलाबदल केली की ते काय होणार सांगा बरं, वाय एक्स होणार. त्या ठिकाणी मी डायरेक्टली सांगतो तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. मग तयार झालेल्या संख्या ही मूळ संख्येपेक्षा 75% वाढली, म्हणजे ही जी संख्या आहे ना याच्या 75% ॲड करून तुम्ही घ्या मित्रांनो. तर मूळ संख्येमधील एकक स्थानातील आकडा हा दशक स्थानातील आकड्यापेक्षा किती टक्क्यांनी कमी जास्त आहे, म्हणजे तो आकडा याच्यापेक्षा कमी जास्त आहे, म्हणजे सहसा तो दुप्पट असणार, म्हणजे ॲक्च्युअल ते 100%ने त्यांची वाढ त्या ठिकाणी दिसणार मित्रांनो. कुठल्याही दोन अंकी संख्या बघा तुम्ही ट्राय करून, याला काय करायचं असं 10x घ्यायचं प्लस y म्हणायचं, आणि याला सुद्धा आपण करू शकता 10y प्लस x असं घ्यायचं, दशक स्थानचा आणि एकक स्थानचा करून घ्या मित्रांनो. हे डायरेक्टली उत्तर तुमचं येऊ शकते त्या ठिकाणी, काही प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे पहा, की एका रकमेच्या 1/3 रक्कम 3% दराने, 1/8 रक्कम 6% दराने व उर्वरित रक्कम 8% दराने सरळ व्याज पद्धतीने गुंतवली तर 2 वर्षात 600 रुपयांचे व्याज मिळाले, 600 रुपये व्याज मिळाले तर ती रक्कम कोणती, म्हणजे मुद्दल काढायची आहे मित्रांनो या ठिकाणी. मग आता मुद्दल काढायची तर ॲक्च्युअल तुम्हाला दर माहिती झाला पाहिजे, ॲक्च्युअल दर किती आहे ते. पहिल्यांदा त्यांनी काय म्हणत आहेत, 1/3 रक्कम जी आहे ना ते 3% दरानं म्हणत आहेत. बघा 1/3 रक्कम जी आहे ते 3% दरानं आहे, अधिक 1/8 रक्कम म्हणजे किती राहणार आहे, 6% दरानं राहणार आहे मित्रांनो. आता उर्वरित रक्कम म्हणजे 1/3 गेले 1/8 जर जात असेल तर 1/2 उरणार मित्रांनो, आणि ती रक्कम किती टक्के दरानं म्हणत आहेत, 8% दरानं म्हणत आहेत. यांचं कॅल्क्युलेशन जर आपण करत असाल तर 1 कटले 3, 3 कटले 2, 4, 6 कटलं तर मग किती टक्के उरत आहे मित्रांनो, 6%. म्हणजे उत्तर किती येत आहे तिथं 6% आपल्या इथं काय येत आहे सांगा बरं, दर येत आहे. दर जर आपला 6% येत असेल तर ते दर घेऊन तुम्हाला काय काढता येते सांगा बरं, मुद्दल काढता येते मित्रांनो. आपण या ठिकाणी मुद्दल काढण्याचा प्रयत्न करूया. मुद्दल जर घेत असाल तर मग सरळ व्याज किती आहे सांगा बरं, 600 गुणिले काय करा या ठिकाणी 100 भागिले त्याचा दर इंटू काळ, दर इंटू काळ, दर किती आला 6% आणि काळ किती वर्षाचा आहे, 2 वर्षाचा. सरळ सरळ इथं कट करा मित्रांनो, 6 1 6, 6 1 6, इथं कट केलं तर इथं आले किती सांगा बरं, 50, 50 गुणिले 100 म्हणजेच उत्तर किती येत आहे सांगा, 5000. म्हणजे मुद्दल त्या ठिकाणी किती असायला पाहिजे, 5000 रुपये मुद्दल असायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला तिथलं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो. बघा एकदम सोपे सोपे आहेत गणित, फक्त तुम्हाला ते पुन्हा पुन्हा कॅल्क्युलेट करून चेक करावं लागणार आहेत, बघावं लागणार आहे, तर उत्तर डायरेक्ट येऊ शकतात मित्रांनो. नेक्स्ट बघा की एकदम प्रश्न सोपे काही होते मित्रांनो, हे याचा फायदा तुम्हाला व्हायला पाहिजे की ते कंपल्सरी तुम्ही सोडवायला पाहिजे, तरच त्याचा फायदा होऊ शकतो. पहा नेक्स्ट प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे पाहूयात आपण. 1 लाईनरमध्येच क्वेश्चन दिसत आहे मित्रांनो, आणि त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पण घ्यायची आहे तिथं. पहा आपण आधी त्यांना एरेज करूत मित्रांनो, म्हणजे आपल्याला थोडंसं जागा भेटेल त्या ठिकाणी आणि त्यांच्यानुसारच आपण आन्सर सांगू. पहा रे, हां या ठिकाणी काय सांगत आहेत 65 नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा की एक माणूस ए ते बी सरासरी 20 किलोमीटर वेगाने वेगाने 2 तासामध्ये पोहोचताना नंतर बी ते सी 10 किलोमीटर वेगाने सायकलने 4 तासांमध्ये पोहोचतो. सी ते डी कुठून कुठपर्यंत चाललेलं आहे ते आधी व्यवस्थित लक्षात घ्या, आणि त्यांच्यानुसार आपण पाहूयात 5 किलोमीटर वेगाने 4 तासामध्ये पोहोचतो. त्याचा सरासरी वेग काढायचा आहे मित्रांनो. आता मला सांगा त्या ठिकाणी ॲक्च्युअल सरासरी वेग जर काढायचा असेल तर त्याने गेलेला अंतर भागिले वेळ, हे सरळ सरळ आपल्याला काय भेटणार आहे, त्यांचं वेग भेटणार आहे. मग आता मला सांगा 20 किलोमीटर अंतर किती तास गेला, त्यानं 2 तास गेला, म्हणजे ॲक्च्युअल त्यानं गेलेला आहे किती सांगा बरं, 20 दुनी किती गेला 40, अधिक पुन्हा मला सांगा हे 10 किलोमीटर किती न गेलेला आहे, 4 तासामध्ये गेला, म्हणजे ते पण किती झाले सांगा बरं 40, अधिक 5 किलोमीटर प्रति तास वेगाने 4 तास गेला, 4 पंचे किती झाले मित्रांनो 20. आता भागाकारामध्ये सरासरी वेग काढायचा आपल्याला, लक्ष द्या रे, काय काढायचं आहे, सरासरी वेग काढायचा आहे. मग आता या ठिकाणी आपण काय करूया, डिवायडेड बाय एकूण त्याचे किती तास झाले, हे 2 तास आणि इथले 4 2 आणि 4 6 झाले मित्रांनो, 6 आणि हे 4 10 तास झाले. इथं 10 भागाकारात घेऊन टाका सरळ. मग हे किती झाले सांगा, 40 आणि 40 80 10 20 किती झाले इथं 100
100 भागिले किती करूत मित्रांनो 10, मग 0 0 कटला आपला, उरलं किती उत्तर सांगा बरं 10, म्हणजे त्याचा सरासरी वेग किती असायला पाहिजे 10 km/h, म्हणजे उत्तर आपलं काय येणार आहे सांगा, 1 नंबरचं उत्तर येणार. म्हणजे 10 km/h या वेगानं आपण तिथं जात आहे, तो सरासरी वेगानं जात आहे, याबद्दल आपल्याला माहिती कळेल. नेक्स्ट बघा, एकदम सोपे प्रश्न होते मित्रांनो, हे सगळे सोपे प्रश्न आहेत, ते सगळे जमायला पाहिजेत आपल्याला. त्या ठिकाणी पुन्हा एकदा 1-2 क्वेश्चन्स तुम्हाला डाऊटफुल वाटतात ते क्वेश्चन्स सोडून बघा, ते आपोआप येऊन जातील मित्रांनो. पाहणे या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे, 66 नंबर पहा मित्रांनो. साक्षी जेव्हा तिचा वेग 24 km/t वरून 30 km/t वाढवते तर काही अंतर पार करण्यासाठी 1 तास कमी वेळ लागतो. बघा रे, लक्ष द्या, या ठिकाणी त्यांचं म्हणणं काय की तिचा वेग पहिल्यांदा कितीचा होता 24चा होता, नंतर तिचा वेग कितीचा झाला सांगा बरं 30चा वेग झाला. 24 वरून 30 झाला म्हणजे वेग वाढवली तर ती पोहोचणाऱ्या ठिकाणी लवकर पोहोचेल, कारण का वेग वाढला म्हणजे स्पीड तिची वाढली, म्हणजे ती लवकर पोहोचणार आहे. किती लवकर पोहोचणार तर दिलेल्या संख्यांची लसावी काढायचं मित्रांनो. काय काढायचं सांगा, लसावी काढायचा. मग 24 आणि 30चा जर आपण लसावी काढलोत मित्रांनो तर 24 आणि 30चा लसावी किती येतो आपल्याला 120 येतो मित्रांनो. मग 120 जेव्हा लसावी आला तेव्हा ते अंतर काढायचं असेल तर लसावी गुणिले वेळ करायचं मित्रांनो. लसावी गुणिले काय करायचं वेळ, मग लसावी किती आहे सांगा बरं 120, वेळ आहे 1 तासाचा, तासात वेळ असायला पाहिजे फक्त. मग डायरेक्टली उत्तर किती येणार आहे सांगा बरं 120 किलोमीटर. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे या ठिकाणी 120 किलोमीटर, म्हणजे 3 नंबर उत्तर या ठिकाणी येईल मित्रांनो. म्हणजे एकदम सोपं कंडिशन्स आहे, त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे मित्रांनो कशा पद्धतीने इथं सांगता येते ते. हां, आता पुढं क्वेश्चन कशा पद्धतीने देत आहेत काय नाही ते पण कन्सेप्ट लक्षात घ्या आणि मग त्याच्यावरून आपण उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. बघा रे, या ठिकाणी दिशा टॉपिकचा आपल्याला नेक्स्ट प्रश्न दिसत आहे आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. बघा त्यांनी काय काय म्हणले त्यांच्या माहितीबद्दल आपण माहिती घेऊयात. शेरलॉक होम्सच्या लक्षात येते की जेव्हा तो त्याच्या घरापासून ग्रंथालयाकडे जातो तेव्हा त्याची सावली समोरून येणाऱ्या व्यक्तीच्या उजव्या बाजूला पडते. बघा रे, सावली कधीची आहे आणि ती कंडिशन कधीची आहे, सकाळची आहे मित्रांनो. म्हणजे सकाळी सूर्य कुणीकडून असेल सांगा बरं तुम्ही, पूर्वेकडून सूर्य असेल, म्हणजे इकडल्या साईडनं काय असेल पूर्वेकडून सूर्य असेल, सावली मात्र तिकडं पडणार आहे. मग संध्याकाळी जेव्हा तो ग्रंथालयापासून बाजारात जातो तेव्हा त्याची सावली बरोबर त्याच्या मागे पडते, म्हणजे संध्याकाळची कंडिशन आहे. तर मग सूर्य कुठं असणार सांगा, इकडं असणार, मग त्याची सावली तेव्हा कुठं पडायला पाहिजे, मागे त्याच्या, म्हणजे त्याने इकडं जायला पाहिजे. मग मी इथं एक फिगर काढतो बघा, की सपोज त्याचं घर या ठिकाणी आहे असं म्हणत आहे मी, आणि तेव्हा त्यानं पहिल्यांदा कुठं गेला होता, ग्रंथालयात गेला होता मित्रांनो. म्हणजे ग्रंथालयात इथं कुठंतरी ग्रंथालय आहे असं म्हणणार आणि या ठिकाणी बाजार आहे असं आपण मी गृहीत धरत आहे मित्रांनो. बघा आता याच्यावरून त्यांचं म्हणणं सगळं बरोबर आलं का नाही चेक करा. इकडं जात आहे तेव्हा त्याची सावली, समोरून येणारा व्यक्ती इकडून येत आहे तेव्हा त्याच्या उजव्या हाताला, समोरून येणाऱ्या माणसाच्या उजव्या हाताला सावली याची पडलेली का नाही बघा बरं, पडते, इकडं पडते, कारण का सूर्य सकाळी तिकडं असते. मग त्याने जेव्हा ग्रंथालयातून बाजारात चाललाय तेव्हा त्याची सावली त्याच्या पाठीमागं पडते, कारण का सूर्य इकडून आहे. मग त्यांनी प्रश्न काय करत आहेत की तर त्याच्या घरापासून बाजार कोणत्या दिशेला आहे, बघा बरं बाजार तिकडं आहे, म्हणजे इकडली दिशा कोणती असं म्हणत आहे त्यांचं म्हणणं. म्हणजे या डायरेक्शनची दिशा कोणती आहे ते सांगा. तर इकडं कोणती दिशा असते मित्रांनो, वायव्य असते. म्हणजे बाजार जो आहे त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे, वायव्य दिशेला आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली उत्तर तिथं सांगता येते. पहा म्हणजे त्या ठिकाणी कशा पद्धतीने दिशा दिलेली आहे आपल्याला, त्यांना घ्यायचं कुठं आणि सकाळी सूर्य राहते कुठं आणि सायंकाळी सूर्य कुठं असेल काय नाही ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. आणि सावली मात्र सूर्याच्या विरुद्ध बाजूला राहते हे लक्षात आलं पाहिजे. मग त्यानं पहिल्यांदा कुठून कसं जात होता हे लक्षात आलं ना, तर मग तिथून आपल्याला लगेच उत्तर काढता येते. मग मी इथं काय केलं, त्यांना ठेवलं कोणतं ठिकाण कुठं आहे काय नाही ते, त्याच्यावरून उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला. पहा एक एक 1 बाय 1 करा म्हणजे बरोबर तुमचं उत्तर येईल मित्रांनो. नेक्स्ट बघूयात आपण प्रश्न कशा पद्धतीनं दिलेला आहे ते. हां, त्यांनी आपल्याला एक प्रश्न दिसत असताना लगेच दिसत आहे की तो काळकामियाच्या टॉपिकचा आपल्याला प्रश्न दिसत आहे आणि त्यांच्यावरून कन्सेप्ट काढायचा आहेत मित्रांनो. पहा यांचं म्हणणं काय आहे या ठिकाणी की 5 कुशल कामगार
20 दिवसामध्ये एक भिंत बांधतात. म्हणजे एखादं काम त्यांना करायचं होतं, ते काम 20 दिवसात करत आहेत. पण ते कामगार कसे आहेत, एकदम कुशल आहेत, म्हणजे चांगले काम करणारे आहेत. आता तीच भिंत बांधायची आहे, पण 8 कामगार घेतलं, पण अर्ध कुशल आहेत, म्हणजे त्याच्यात ते निम्मच काम करतात. पण त्यांना किती दिवस लागत आहेत सांगा बरं? 25 दिवस लागत आहेत. आणि अकुशल म्हणजे कामचुकार म्हणतात आपण आपल्या भाषेमध्ये, तर ते किती 10 जण आहेत, त्यांना 30 दिवस लागत आहेत मित्रांनो. मग एका गटामध्ये 2 कुशल, 6 अर्धकुशल आणि 5 अकुशल कामगार भिंत पूर्ण करण्यासाठी किती दिवस लावतील? पहा रे मित्रांनो, हे जे कुशल आहेत ना, त्या प्रत्येकांचं कामाचं स्वरूप लक्षात घ्या मित्रांनो. 5 जण आहेत ना, ते एका दिवसाचं प्रत्येकांचं काढायचं. मग एका दिवसाचं काढायचं असेल तर 1 काय करायचं, यांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 20 म्हणजे किती झाले सांगा? 20 100. 100 पैकी एक काम करतील त्यांनी एका दिवशी. बघा आता ते जे अर्धकुशल लोक असतील, तर अर्धकुशल लोकांनी मात्र 1 एका दिवशी किती? 25 8 200 म्हणजे या ठिकाणी 200 येणार मित्रांनो. मग त्या ठिकाणी जर अकुशल कामगार असतील त्या ठिकाणी, तर त्यांचं किती येणार आहे? एका दिवसाचं काम काढत आहे मित्रांनो. एका दिवसाचं काम जर काढायचं म्हणलं तर 10 गुणिले 30 किती झाले सांगा? 300. मग यांच्यापैकी आता कोण किती जण काम आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये घ्यायचे आहेत ते लक्षात घ्या. त्यांच्यानुसार त्यांना मल्टिप्लाय करून टाकायचं मित्रांनो. पहिल्यांदा हे किती घ्या म्हणत आहेत? कुशल 2 घ्या म्हणत आहेत त्यांनी. बघा कुशल कामगार किती घ्या? 2 घ्या असं म्हणत आहेत. म्हणजे 2 किती होणार सांगा? 100 अधिक अर्धकुशलचे किती घ्यायला सांगत आहेत? 6 घ्यायला सांगत आहेत. म्हणजे 6 किती झाले सांगा बरं? 200. बघा रे, लक्ष द्या, मी इथं काय काय करत आहे ते. एका दिवसावरून त्यांचे किती कामगार आले त्यांच्यानुसार मी त्याला मल्टिप्लाय करत आहे. 5 अकुशल घ्या म्हणत आहेत, म्हणजे 5/300 झाले इथं. बघा रे मित्रांनो, 5 किती येत आहे इथं? 300 येत आहे. आता यांना जर कॅल्क्युलेट केलं मित्रांनो, तर कॅल्क्युलेट करून आपलं उत्तर काय येऊ शकते ते मी इथं उत्तर करण्याचा प्रयत्न करतो. बघा आपण त्यांचा सर्वांचा लसावी घेऊत मित्रांनो. लसावी जर घेतला तर लसावी किती घेता येईल सांगा बरं? 600 लसावी घेता येते. पारे 600 लसावी घेतल्या, 100 600ला भाग द्यायला तर 6 आलं. 6 गुणिले 2 किती झाले सांगा बरं? इथं 12. पुन्हा 200ला 600ला भागलं तर 3 आले. 3 गुणिले 6 किती झाले सांगा? 18 अधिक 300 भागलं तर किती आले? 2. 2 गुणिले 5 किती झाले मित्रांनो? 10. म्हणजे इथं उत्तर किती येत आहे? 40. बघा रे, हे झाले 30 आणि 10 40. 40 भागिले किती झाले इथं? 600. 0 0 कटला तर 4/60 म्हणजे 1/15. म्हणजे 15 पैकी एक काम होईल, म्हणजे एका दिवसाचं. तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती? तर मग 15 दिवस लागेल मित्रांनो. काम पूर्ण करण्यासाठी 15/1 म्हणजेच किती येणार आहे आपलं उत्तर? 15. सरळ सरळ किती दिवस लावतील सांगा बरं? त्यांनी 15 दिवस लावतील मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. म्हणजे 15 दिवसामध्ये ते काम आपलं काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. त्या ठिकाणी लगेच कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे मित्रांनो. बघा यांना आपण कट करूत मित्रांनो, एकदा मग लक्षात येईल. त्या ठिकाणाहून आपण आन्सर सांगूयात. पुढचे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करूया आणि मग उत्तर सांगता येईल. हां, तिथून होत नसेल तर आपण इथून करूयात मित्रांनो, होऊन जाईल ते त्या ठिकाणी. पहा या ठिकाणी आपल्याला सांगता येते. इकडून आलो. बघा नेक्स्ट प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे पहा. त्या प्रश्नाला आता दिनदर्शिकेचा प्रश्न आपल्याला त्याच्या पुढचा दिसत आहे मित्रांनो. मग दिनदर्शिकेवरती आपल्याला बरेचसे प्रश्न येतच असतात आणि जरी ते आपल्याला एका वाक्यात वाटत असलं तरी ते आपल्याला काढता आलं पाहिजे मित्रांनो. कोणत्या ठिकाणाहून कुठं जायचं आहे काय नाही ते लक्षात आलं पाहिजे. आता त्यांचं म्हणणं काय आहे ते लक्षात घ्या. या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की जर मोहनचा जन्म जानेवारी 2004 गुरुवारी झाला असेल तर 2009 कोणत्या दिवशी त्याचा वाढदिवस साजरा होते असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. मग आता त्याचा वाढदिवस जर आपल्याला साजरा करायचा असेल तर लक्षात घ्या त्या ठिकाणाहून कसं सांगता येते. 2 जानेवारी 2004 बघा. आता कोणती तारीख आहे काही देणे घेणं नाही, त्यांच्यानुसार आपल्याला पुढं काढायचं आहे मित्रांनो. जानेवारी 2004 जर कन्सेप्ट आपण लक्षात घेतल्या तर त्या दिवशी गुरुवार होता मित्रांनो. आता 2005चा वार सांगा म्हटलं तर 4 हे लीप वर्ष आहे. 2 दिवसानं पुढं जायचं. मग गुरुवारपासून 2 दिवस शुक्रवार आणि शनिवार, म्हणजे या ठिकाणी आपल्याला शनिवार सांगता येते मित्रांनो. 2006ला सांगा तर रविवार येईल. 2007ला सांगा म्हणलं तर सोमवार येईल. 2008ला सांगा म्हणलं तर मंगळवार येईल. लक्ष द्या इथं नीट. तुमचं म्हणणं की सर इथं लीप वर्ष आला 2 दिवस पुढं जा, इथं नाही जायचं.
कारण का जानेवारी महिन्यापर्यंत झाल्या 2008 ते 9 जाताना जाऊ शकतो आता या ठिकाणी. म्हणजे 2009ला जायचं तर 2 दिवसानं पुढं जायचं. मंगळवार नंतर बुधवार आणि गुरुवार म्हणजे या ठिकाणी त्याचा वाढदिवस कधी कोणत्या वारी साजरा होईल सांगा बरं. तर गुरुवारी साजरा होईल मित्रांनो. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे या ठिकाणी, 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. नेक्स्ट प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे पहा. रे आता हे मी तुम्हाला करायला सांगणार आहे. या ठिकाणी डायरेक्टली उत्तर कशा पद्धतीने करायचं दाखवतो की समान वेळेने पुणे जाणारे एक घड्याळ रविवारी सकाळी 8 वाजता खऱ्या वेळेच्या 5 मिनिट मागवते. बघा 1 तासानंतर ते काय होत आहेत, मागं पडत आहेत. आणि रविवारी रात्री 8 वाजता ते घड्याळ 5 मिनिट 48 सेकंदांनी पुढे होते. तर त्याने कधी खरी वेळ दर्शवलेली असेल तर यांचं जर काउंटिंग केलं, बघा ते 5 मिनिटांना पुढे चालले, 5 मिनिटांना मागे येत आहे, 5 मिनिटांना पुढे चले आणि 5 मिनिटांना जर मागे येत असेल तर त्यांच्यानुसार आपल्याला जर तो टायमिंग जर लक्षात घ्यायचा असेल मित्रांनो, तर ॲक्च्युअल टायमिंग कोणता असेल तर त्यांचं टायमिंग बघा. मी इथून तुम्हाला डायरेक्ट उत्तर दाखवतो मित्रांनो की या ठिकाणी जर आपण 7चा तर टायमिंग येणारच आहे, तर 20 मिनिट आणि 10 मिनिट. तर आपण काय करूयात, बुधवारचा दिवस घेऊयात. बघा मी इतर तुम्हाला डायरेक्ट उत्तर दिलं. हा टायमिंग बघा आणि 5 मिनिट आणि हे एवढे मिनिट पुढं किंवा मागे घेण्याचा प्रयत्न करा, डायरेक्ट उत्तर येऊन जाते मित्रांनो. म्हणजे 2 नंबरचं उत्तर तुमचं यायला पाहिजे या ठिकाणी. हां, तुम्ही कॅल्क्युलेट करा, ते येऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी सुद्धा सांगितले, शंकूबद्दल माहिती दिलेली आहेत आणि तळाची त्रिज्या त्यांनी दिलेली आहेत आणि उंची कसं आहे काय नाही ते सांगितलं आणि त्याच्यावरून गोलाकृती लक्षात घ्या. आता या ठिकाणी एक लक्षात आलं पाहिजे मित्रांनो, तुम्हाला शंकूचे घनफळ लक्षात आलं पाहिजे. मग आपण काय करतो, शंकूचे घनफळ काढा म्हणले की 1/3 πr²h. आता त्याच ठिकाणी ज्यावेळेसला गोलाचे पृष्ठफळ सांगा, घनफळ सांगा म्हणलं की मग काय करायचं, 4/3 πr³. बघा रे, या 2 कंडिशन वापरा. त्या ठिकाणी याचे रेडियस इतकी घ्या, त्याची उंची तितकी घ्या, काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांच्यानुसार काय करा, त्यांचंही करायचं. मग गोलाकृती आकृतीचे पृष्ठाचे क्षेत्रफळ, आता सरफेस एरिया कोणाचा त्याचा काढत असताना सरळ 4 या ठिकाणी जे काही उत्तर येणार आहे ना, गोलाचे पृष्ठफळ काढत असताना तुम्ही काय करा, 4 πr² असं घेऊन टाका मित्रांनो. म्हणजे डायरेक्टली ते कॅल्क्युलेट करून टाका. हे व्हॅल्यू इथं ठेवून टाका. व्हॅल्यू जर ठेवलं तर आपलं उत्तर तर किती येणार, 225 सेंटीमीटर स्क्वेअर तुमचं उत्तर येईल मित्रांनो. म्हणजे डायरेक्टली उत्तर तुम्हाला मी दाखवत आहे, कॅल्क्युलेट करा. एवढे व्हॅल्यू ठेवून टाका, म्हणजे फॉर्म्युले दिलेले आहेत, फॉर्म्युल्यात किमती ठेवून टाका, डायरेक्ट उत्तर तुमचं भेटून जाते. पारे आता या ठिकाणी मी तुम्हाला काय पुढचा क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे ते सांगतो. आपण पटपट लवकर ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो. हां, आता या ठिकाणी त्यांनी काय केलेत पहा की एक टेक्निकल गोष्ट विचारलेली आहे. कसं की एक गणितज्ञ संख्यांना केवळ 2 प्रकारे लिहित ते म्हणत आहे, काहीतरी निगडीत गृहीत धरत आहे. म्हणजे 6शी निगडीत असणारे का किंवा 6शी निगडीत नसणारे संख्या असं लक्षात घ्या म्हणत आहे. जर एखाद्या संख्येला 6ने भागले किंवा त्यातील अंकांची बेरीज 6 असेल किंवा त्यातील एखादा अंक 6 असेल तरी ती संख्या 6शी निगडीत आहे असं गृहीत धरा, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा ते संख्या कशा पद्धतीने धरायला सांगत आहेत ते लक्षात घ्या. असे 1 ते 60 पर्यंत त्यांनी लिहा म्हणत आहेत. आणि मग 6शी निगडीत नसणारी संख्या किती आहेत ते सांगा म्हणजे संख्या असणारे किती काढायचं म्हटलं तर बघा बरं या ठिकाणी 6चा पाडा म्हणा मित्रांनो. 6च्या पटीत असायला पाहिजे. 6ने भाग जात असेल म्हणजे अशी संख्या किती भेटणार, 60 पर्यंत 10 संख्या भेटणार मित्रांनो. किती भेटणार, 10. म्हणजे त्याच्या पाड्यात असले तरी चालते किंवा अंकांची बेरीज 6 आली तरी चालते मित्रांनो. बघा 51 घेतला आपण तर 51 घेतलं तर 5ने किती होतात, 6. असे जर संख्या मोजलं आपण तर टोटल संख्या आपल्याला 13 संख्या भेटतील, 17 संख्या तुम्हाला भेटतील मित्रांनो या ठिकाणी 6शी निगडीत असणारे. कारण का अंकांची बेरीज पण आली पाहिजे किंवा एखादा अंक 6 असलं तरी त्याच्यातलं चालते, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 26 असला असं एक्झाम्पल दाखवत आहे. असे काउंटिंग जर केलं तर तुम्हाला संख्या किती भेटतील, 17 संख्या भेटतील की त्याच्यामध्ये 6 येतो किंवा 6न भाग जातो, अशी संख्या आपल्याला भेटतात 17. मग 60 पर्यंतची संख्या त्याच्यातले 17 सोडून द्या मित्रांनो. 17 सोडून दिलं तर उरले किती सांगा बरं, 43 संख्या असा आहे की त्याचा संबंध 6शी काहीच येणार नाही. अशी संख्या आपल्याला किती भेटतील सांगा बरं, या ठिकाणी 43 संख्या भेटतील. आता नेक्स्ट एक या ठिकाणी काय केलेलं आहे, थेरॉटिकल प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तुम्हाला करायचं सांगणार आहे मी. इथं काय करायचं नेमकं आपल्याला, हे भरपूर प्रश्न अशा पद्धतीने झालेले आहेत. मग त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली सांगता येते मित्रांनो कोण कुठं आहे काय नाही ते. हां, या ठिकाणी पहा
की ABCDE हे 5 लोक राहतात, ते कुठं असतात काय नाही ते वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे दिलेले आहेत. आपण काय केलं होतं, त्यांचे असे तक्ते काढलो होतो. ABCD नावाचे जे काही कंपनीचे लोक आहेत असे तक्ते काढा आणि तक्त्यानुसार दिलेली माहिती जर आपण सोडवलं तर कोण कुठं आहे काय नाही त्याबद्दल माहिती सांगितलेलीच आहे. मग प्रत्येक माहिती बघा, लक्षात घ्या. डी हा पी किंवा एस कंपनीमध्ये काम करतो नाही तो जिथे येते तिथं टिक मार्क करायचं. असे प्रश्न आपण भरपूर सोडवलेले आहेत मित्रांनो. तर यांनी प्रश्न काय केलेत शेवटी की त्या क्यू कंपनीमध्ये कोण काम करत आहे असं म्हणत आहे. तर क्यू कंपनीमध्ये सी हा व्यक्ती काम करतो. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे मित्रांनो, ते तुम्हाला सोडवायचं आहे. नेक्स्ट आपण इथं बोर्डवरती करूयात की या ठिकाणी त्यांनी काय केलेले आहेत बघा की लोहाराकडे ABCD आणि E अशी 5 लोखंडाची भांडे आहेत. आता त्यांच्याबद्दल आता मी हे तुम्ही करा, हे मी करून दाखवतो मित्रांनो. बघा आता या ठिकाणी ABCD आणि E नावाचे असे किती लोक आहेत सांगा बरं. 5 भांडे आहेत आणि त्यांचं वजन कसं आहे काय नाही त्यांच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यांच्यावरून आपल्याला माहितीवरून उत्तर काढायचं आहे. बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हणत आहेत की बी एच्या दुप्पट वजनाचं आहे. बीचं वजन कसं आहे, ए पेक्षा दुप्पट वजनाचं आहे मित्रांनो. त्याबद्दल आपल्याला माहिती त्यांनी सांगितली. पुन्हा काय सांगितले, बी सीच्या 4.5 पट वजनाचा आहे. बी सीच्या कसा आहे 4.5 पट वजनाचा आहे. सी डीच्या अर्ध्या वजनाचा आहे मित्रांनो. मग ई ए पेक्षा कमी वजनाचा, कमी पण सी पेक्षा जास्त वजनाचा आहे. डी ईच्या अर्ध्या वजनाचा आहे. त्यांच्यावरून हलकं भांडं कोणतं आहे म्हणजे सर्वात कमी वजनाचं कोण आहे ते सांगा म्हणाले त्यांनी. सगळ्यात कमी वजनाचं शोधायचं तर मी इथून काढण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. पहा की समजा मी या ठिकाणी डीचं वजन आहे 100 किलो असं गृहीत धरलं मित्रांनो. बघा मी आकडे देऊन त्यांना लहान मोठं कोणतं ते करण्याचा प्रयत्न करतो. ई किती आहे 100 किलो आहे. तर डी कसा आहे ईच्या अर्ध्या वजनाचा आहे. म्हणजे डीचं वजन किती असेल सांगा बरं, 50 किलोचं असेल मित्रांनो. किती किलो असणार आहे या ठिकाणी 50 किलो असणार आहे. आता बघा पुढं काय सांगितलेत, डी वरून सीचं काढता येते का बघा, काढता येते. सी डीच्या अर्ध्या वजनाचा आहे. सी कसा आहे डीच्या अर्ध्या वजनाचा आहे. म्हणजे सीचं वजन किती झालं मित्रांनो सांगा, 25 किलो झालं. आता पुढं बघा बी सीच्या 4.5 पट वजनाचा आहे. मग 25चे किती करायचं सांगा, 4.5 पट जर काढलं मित्रांनो म्हणजे याचं वजन किती होणार आहे 25 गुणिले 4.5. 4.5 करत असताना 4.5 करून टाका मित्रांनो. म्हणजे हे वजन 25 100 म्हणजे 100 किलोपेक्षा कसं होत आहे जास्त होत आहे त्या ठिकाणी. मग आता पुढं काय काय रिलेशन सांगितलेलं आहे एचं बघा. बी एच्या दुप्पट वजनाचा आहे. बी जो कोणी आहे तो एच्या दुप्पट वजनाचा आहे. म्हणजे एचं वजन बी वरून जर काढायचं म्हटलं मित्रांनो तर ते कसं असणार आहे निमपट असणार आहे. मग 25 गुणिले 4.5 त्याचे किती करायचं मित्रांनो अर्धे करायचं. अर्धे केलं तरी आपल्याला किती येणार आहेत 50 पेक्षा जास्तच येणार आहेत. बघा यांचं अर्ध करून बघा तर 50 पेक्षा कसं जास्त. एवढ्यापैकी नेमका हलकं कोण आहे म्हणजे कमी वजनाचं कोण आहे असं आपल्याला तिथं ओळखायला सांगितलेलं होतं. मग इथं कमी वजनाचं आपल्याला कोण दिसत आहे सांगा बरं, सी व्यक्ती दिसत आहे. म्हणजे 25 किलोच वजनाचा दिसत आहे. सर्वात हलके भांडे कोणते, मग सी वजनाचं असा हलकं भांडं आपल्याला काढता येते. बघा मित्रांनो कशा पद्धतीने तो प्रश्न दिला होता, आपण कशा पद्धतीने सोडवायचा हे लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट प्रश्न पहा या ठिकाणी कसा दिलेत त्यांनी की 100 व्यक्तींच्या गटामध्ये म्हणजे टोटल व्यक्तींची संख्या किती सांगत आहेत त्यांनी 100 सांगत आहे. त्यामध्ये 75 लोकांकडे मोबाईल आहे. किती लोकांकडे मोबाईल आहे 75. आणि 80 लोकांकडे काय आहे सांगा घड्याळ आहे. 55 लोकांकडे MP3 प्लेअर आहे मित्रांनो. एवढ्यामध्ये 100 व्यक्तींकडे यापैकी कमीत कमी एक वस्तू आहे. तीनही वस्तू असणारे जास्तीत जास्त कमीत कमी एकतर वस्तू त्यांच्याकडे आहे मित्रांनो. जास्तीत जास्त किती लोक असतील तीनही वस्तू असणारे म्हणजे त्यांच्याकडे काय काय असायला पाहिजे, मोबाईल पण असायला पाहिजे, घड्याळ पण असायला पाहिजे आणि MP3 असायला पाहिजे. असे जास्तीत जास्त किती लोक असू शकतात असं म्हणा. मी काय करतो मित्रांनो तुम्हाला काय करतो वेन आकृतीनं काढण्याचा प्रयत्न करतो. बघा एवढे लोकांकडे मोबाईल आहे असं गृहीत धरा मित्रांनो. एवढ्या लोकांकडे मी काय आहे सांगत आहे घड्याळ आहे असं गृहीत धरायला सांगत आहे. आणि एवढे लोक असे आहेत की त्यांच्याकडे MP3 आहे मित्रांनो. लक्ष द्या रे. मग आता यांचे आकडे जर आपण लिहायला लागलोत ना मित्रांनो त्या आकड्यावरून लगेच लक्षात येते मोबाईल असणारे लोक किती घ्यावं लागतात मित्रांनो आपल्याला 75. घड्याळ असणारे लोक किती घ्यावं लागतात 80. आणि MP3 लोक असणारे किती घ्यावं लागतात मित्रांनो 55.
आता जास्तीत जास्त लोक आपल्याला इथले काढायचे आहेत मित्रांनो, लक्ष द्या रे. मग आता इथं जास्तीत जास्त लोक जर काढायचे असतील तर तिथं लोक जास्त, म्हणजे या ठिकाणचे जे काही लोक आहेत ते तीनही वापरतात. तीनही वापरत असतील तर मग या ठिकाणी लोक नेमकं आहेत किती ते जर काढायचं, मी काय करतो की इथला लहानात लहान आकडा इथं देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या ठिकाणी मी 55 लिहून टाकतो मित्रांनो. बघा मी तुम्हाला काय म्हणत आहे की त्या ठिकाणी मी किती आकडा लिहून टाकत आहे सांगा, 55 आकडा लिहिलं. म्हणजे इथं 55 असतील तर इथं 0 आहेत, म्हणजे MP3 वापरणारे 55च आहेत असं गृहीत धरतो. याच्यावरून आपलं बाकीचं उत्तर येते का नाही ते टॅली करूत आपण. मला सांगा मोबाईल 55 वापरणारे असतील तर हे 55 मध्ये 75 मधले 55 गेले तर किती आले, ॲक्च्युअल मोबाईल वापरणारे 20च लोक आहेत मित्रांनो. आणि इथं 55 जर गेले तर इथे किती आहेत सांगा बरं, 25च लोक आहेत. किती लोक आहेत सांगा, 25 लोक आहेत. मग आता टोटल 100 होतात का नाही ते काउंटिंग करा. बघा या ठिकाणचे हे 20 घ्या, हे 25 घ्या, 45 झाले, मधले 55 घ्या, किती झाले सांगा 100. म्हणजे मॅक्झिमम लोक आपल्याला तिघांमध्ये येणारे किती घेता येतील सांगा बरं, 55 लोक आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय यायला पाहिजे सांगा बरं, 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी आपलं यायला पाहिजे मित्रांनो. बघा आता हे जे प्रश्न जे काही दिलेले होते मित्रांनो आपल्याकडे, तर हे सगळे प्रश्न जे काही प्रश्न आहेत ते मॅथ रिजनिंगचे होते, आपल्याला माहितीच झालेले आहेत. जे आता इथून पुढचे क्वेश्चन आहेत 76 ते 80 पर्यंतचे क्वेश्चन्स कोणते आहेत, डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन आहेत. हे आपल्याला माहितीच आहेत मित्रांनो. डिसिजन मेकिंगच्या क्वेश्चन्सला नॉन निगेटिव्ह आहे, म्हणून हे पुढचे प्रश्न आपण पहिल्यांदा सोडवत असतात मित्रांनो. म्हणजे आपल्याला निगेटिव्हनं प्रश्न आपल्याला कटणार नाही हे तर आपल्याला माहिती आहे. बघा तर आपण इथं त्यांचं पण स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न करूया की या ठिकाणी 76 नंबरचा क्वेश्चन आपल्याला कसा दिलेला आहे पहा, की तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी आहात मित्रांनो. तुमच्याकडे एक दुकानदार तक्रार घेऊन आला आहे, त्याच्यामध्ये काही स्थानिक युवक त्याच्यावर सामाजिक कार्यक्रमासाठी देणगी देण्यासाठी दबाव टाकत आहेत. बघा रे मित्रांनो, अशी कंडिशन प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी घडत असते. त्या ठिकाणी तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात तर तुम्ही काय करणार आहात यांच्याबद्दल त्या आयोगानं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मग आपण काय करूयात, तर तुम्ही काय करणार बघा, तर युवकांना बोलावून त्यांना ताकीद द्याल अशी वर्तणूक सहन केली जाणार नाही, मग ते तुम्हाला पण त्रास द्यायला चालू करतील मित्रांनो असं जर केलं तर. मग पुढे बघा, दुकानदाराला कार्यक्रमाची देणगी देण्यासाठी सल्ला द्याल, धमकीचे अचूक स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न कराल. हां हे लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी धमकी का देत आहेत त्याचं नेमकं कारण काय आहे हे मात्र आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर 3 नंबरच यायला पाहिजे. त्याला पोलिसांकडे लेखी तक्रार करण्यास सांगाल, त्याच्यापेक्षा तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात मित्रांनो, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे लक्षात आलं पाहिजे आधी. नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेत पहा, तुमच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात एक तक्रार तुमच्याकडे आली आहे, त्यामध्ये कामामध्ये निष्काळजीपणा करतो अशी नोंद आहे. आता तुम्ही काय करणार अशा कंडिशनला, तर तो सध्या करीत असलेल्या कामाविषयी त्याच्याशी बोलाल, वेगवेगळ्या विभागातील अनपेक्षितपणे भेट द्याल ज्यामध्ये तो पण त्याच्यामध्ये असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्या अधिकाऱ्यांकडून कामाच्या निष्काळजीपणाविषयी सविस्तर अहवाल मागाल. नेमकं त्याच्याकडे काय निष्काळजीपणा करण्याचं कारण आहे ते कारण त्याला आपल्याला समजायला पाहिजे, म्हणून आपण उत्तर या ठिकाणी 3 नंबर देऊयात मित्रांनो. पहा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेत पहा, तुमच्या अधिकार क्षेत्रांतर्गत असलेल्या जंगलाच्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये एक हिंस्र प्राणी आढळून आला आहे. काळे पट्टे असलेल्या त्या प्राण्यांकडे गावकऱ्यांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मित्रांनो. तर एक संरक्षित प्राणी सुद्धा आहे तो, जंगलाचा विचार केला तर आपण, तर तुमच्या वनरक्षकाने त्या प्राण्याला गोळ्या घालण्यास सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला दिसेल त्यांना. तर एका रात्री तुम्ही काय झालेला, गस्त घालत असताना गावकऱ्यांनी वर्णन केल्याप्रमाणे एक प्राणी तुम्हाला दिसला, परंतु धुसर अंधार असल्यामुळे त्याच्या अंगावरचे काळे पट्टे आहेत का नाहीत हे खात्री तुम्हाला नाही आहे. तर त्या कंडिशनला तुम्ही काय करणार मित्रांनो, तर त्या प्राण्याला गोळी घालाल, हे चुकीचं होऊ शकते मित्रांनो. तुमच्या वरिष्ठांकडून अधिक स्पष्टीकरण मागवाल, ते इन्स्टंट कार्यक्रम आहे तिथला, तर तुम्ही कार्यक्रम बाकीचं जर स्पष्टीकरण मागवत बसलं तर जमणार नाही मित्रांनो. पहा त्या प्राण्याला बंदी कराल व गावकऱ्यांकडून तोच प्राणी आहे का नाही याची खातरजमा कराल. तुम्हाला त्याची योग्य ओळख करता येत नसल्याने प्राण्याला सोडून द्याल नाही. तर 3 नंबर तुम्ही करायला पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी सरळ
त्याची शहानिशा झाली पाहिजे, म्हणजे तो खरा तोच प्राणी आहे का नाही, तुम्ही त्याला बंदिस्त करू शकता त्या ठिकाणी, म्हणजे तिथं तुमचं उत्तर येऊ शकते. नेक्स्ट पहा, या ठिकाणी प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे आपल्याला, की तुम्ही जिल्हाधिकारी आहात असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. बघा, तुम्ही कोण आहात? जिल्हाधिकारी आहात. कायदा व सुव्यवस्था राखणे व विकास करणे हे मुख्य काम तुमचं आहे. तुमच्या अधीन अधिकाऱ्यांनी विकास कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक वरिष्ठ आर्थिक धोरण क्लिष्ट म्हणत आहेत त्यांनी, असं काहीतरी धोरण तिथं राबवलेलं आहे. त्याचीच तुम्ही पुन्हा पुनर्वापर करणार का असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याबद्दल काय म्हणत आहात खाली उत्तरात बघा. प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःची नवीन सुद्धा स्वतंत्र पद्धत तयार कराल. हे अवघड जाईल मित्रांनो. आधीच्या अधिकाऱ्यांचीच पद्धत कडकपणे राबवाल, कारण त्या पद्धतीची प्रशंसा झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. की तुमच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चालू पद्धत चांगल्या प्रकारे समजावून सांगाल, जेणेकरून ते त्यामधील क्लिष्टपणा समजून घेऊ शकतील. प्रकल्प देखरेखीच्या पद्धतीमधल्या मुख्य बाबींना हात न लावता त्यातील क्लिष्टपणा सोपा कसा करता येईल याकडे नवीन मार्ग तुम्ही शोधाल. हे बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे ते ॲक्च्युअल सोपं झालं पाहिजे आणि नेमकं त्यात काय क्लिष्टपणा आहे याचे मात्र तुम्हाला उकल करता आली पाहिजे, तर मग तुमचं उत्तर ते येऊ शकते मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर योग्य येऊ शकते मित्रांनो आपलं. नेक्स्ट पहा, या ठिकाणी काय लास्ट प्रश्न विचारलेला आहे आपल्याला ते बघूया. विविध राज्यांमधील संस्थांच्या प्रमुखांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याची जबाबदारी असलेल्या समितीचे तुम्ही एक सदस्य आहात मित्रांनो. कार्यक्रमाची व कामाच्या वेळापत्रकाची रचना करत असताना काही सदस्यांनी समितीचे यजमान कचेरीला सर्व सदस्यांसाठी त्या ठिकाणावर 300 किलोमीटर दूर अंतरावर, बघा रे अंतर किती दूर आहे ते लक्षात आलं पाहिजे, प्रसिद्ध देवळाची एका भेट घ्यावी अशी त्यांनी सूचना करत आहे. तर ते नेमकं तुम्ही काय करणार त्यावेळेसला? तर त्यांचं म्हणणं आहे की या भेटीसाठी यजमान कचेरीशी संपर्क साधण्यासाठी विनंती ही सूचना देणाऱ्या सदस्यांना कराल, किंवा मंदिर भेटीत रस असलेल्या सदस्यांना यजमान कचेरीतील व्यक्ती संपर्क साधून योजना आखण्याची विनंती कराल. कार्यशाळेदरम्यान असे करणे हे विवेकाच्या विरोधात असल्याने कार्यशाळा संपल्यानंतर मंदिर भेट आयोजित करण्याची सूचना सदस्यांना कराल. हे थोडं योग्य आहे मित्रांनो. काही माहिती हक्क कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाविषयी माहिती रस असल्याने सांगून त्यांना अशी मागणी न करण्याची विनंती करणार. असं न करता तुम्ही काय करू शकतो मित्रांनो, एकदा आपला कार्यक्रम संपला की मग नंतर तुम्ही मंदिर स्थळांना भेटी देऊ शकतो. म्हणून आपलं उत्तर काय यायला पाहिजे, या ठिकाणी 3 नंबरचं उत्तर यायला पाहिजे. तर योग्य आपलं उत्तर तिथं जाऊ शकते मित्रांनो. हे होते सगळे आजचे जे काही आपले प्रश्न होते. मॅथ रिजनिंगचा पार्ट असेल किंवा डिसिजन मेकिंगचा पार्ट असेल, त्यातल्या मॅक्झिमम प्रश्नांचे आपण उत्तर काढण्याचा किंवा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.